हो, तुम्हाला आवडली का म्हटलं भाजी? भाजी जमली काय? हो जमली पण जरा मीठ कमी झालं मीठ टाका लागत होतं. हो, पोळी सर्वांना माहित नाही का तुम्हाला? उलीस जर मीठ जास्त झालं का कल 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 करते पोरगी, जेवत नाही. हा, भाजी जच्ची तशी कालचीच तर मी कामाला गेली तर भाजी जच्ची तशी पडली डेवरी म्हटलं. काय काल काहीच खाल्ली नाही कावतीन भाजी. नाही ना, काल भाजीच नाही खाल्ली. शेवटी म्हटलं नीताताईनं मला ढोकळा दिला होता, मग मी तेईनं दिला ढोकळा, डब्बा भर दिला म्हटलं, उलिसा नाही दिला. हा, नाही तर कोणी उलिसच देते म्हटलं. नीताताईनं ढोकळा लय मोठा दिला, घाल्याबरोबर मग मी तिला दिला ना, जेव खाल्लं म्हटलं तिनं भर आणि त्याच्यात तिच्या आवडीचे ढोकळे व हा असे खाल्ले हो मा लुचू लुचू. म्हटलं बाबूसाठी ठेव. नाही म्हणे, मी काहीच नाही खाल्लं म्हणे, भाजी नाही जेवली म्हणे, चांगली नव्हती म्हणे, असं तसं नाक लावलं तिनं, मग खाल्ली तिनं. म्हणतो एखाद्या आपल्या घरी करणं तू करत जाणं त्यात कधीच नाही केला ढोकळा मला आवडते. हो हो करण ना, पण मला एवढा जमत नाही मग. हा, मला एवढा जमत नाही, करण म्हटलं. हो, कामाचं आज जमलं नाही का? आज नाही लागलं का कुठं काम? नाही ना कुठंच नाही लागलो का मी तर पाहून राहिलो का काल कसं तरी भेटलं होतं ते घरगुती काम म्हणून जमलं आणि आज काही काम नाही आहे. देऊ का हो तुम्हाला? तर ताटातच काय आधी किती वाढून देतो बिचारी पुरीचे खाऊ तर दे. का हो? मी काय म्हणतो, आपलं बचत गटाचे पैसे भरायचे झालं काय? पैसे जमा झाले काय? कोणाला मागून पाहिना, नाही तर आपल्याला कठीण जाईन. बाया कल 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 करून पहिलेच तर मागच तर कल केलं तर त्यानं, आणि आता महिना भरत आला आणि भरा लागते ना पहिलेच पैसे. नाही नाही कुठंच जमलं नाही मा मित्राने मागून पाहिलं 2-4 त्याच्याही जमलं नाही. हा त्याच्या पैसे असले ते देते ते कामाले जाऊन नाही राहिलं त्याच्या पैसे कुठं पैसा आता उसना कोणाला मागा काही समजून नाही राहिलं आणि द्या लागते 5-6 बोलीच्या दिवसाच्या बोलीनं आणि तूच देऊन देसून आला तुला 5-6 दिवसाचे पैसे येते तर तूच भरतो या महिन्यात. हा हो, आता त्याच्या इकडे मी चालली का मले? कालचा रोज झाला. आणि मी काय म्हणतो, आणि आता लगेच त्याला पैसे मागाव काय? मला चांगलं नाही वाटत लगेच पैसे मागाले. मी कोणाला उसने मागतो मग तू देऊन देशील का त्याचे पैसे कसं आहे उसने मागितले तर मग त्या तेवढ्या दिवसाच्या बोलीनं घ्यायला लागते आणि द्यायला लागते मग. जा आता काय, पण गॅसची सोय लावा लागन रा आपल्याला. लयच टेन्शन आहे ना, लय असं काम नाही लागलं का लय टेन्शन येते. तू दे तू टेन्शन नको घेत जाऊ. टेन्शन घेतलं ना काय कमी होते काय बरोबर वेळेपर्यंत बरोबर सोय लागते. आता लागली नाही का सोय एक एक बरोबर लागते. अहो आज जात नाही का काल गेली तो आज जात नाही का आज तू एवढा वेळ झाला 9-9:30 वाजले तरी तू गेली नाही. हो, जातो ना हो मी, पण कसं आहे त्याचे कामं धंदे व्हायचे राहते, चांगलं नाही वाटत. मग त्याली मग जराशी मी आज लेटी, पण इकडून लेट जातो आणि कामही आपले होऊन जाते ना. काय जाय आजच्या दिवस अधिक चालली जाय जेवढा दिवस आहे त्याचं काम काढून दे. मी काय म्हणतो आपल्याला पैशाचं लय तंगी आहे ना म्हणून जा लागते तुले नाही तर म्हटलं असतं राय म्हणून घरी. म्या तुम्ही म्हणून राहिले मला बचत गटाचे पैसे देजो म्हणून. मग आता कामाला आले पण का नाही, ती ट्युशनची मॅडम हिची काम माया मागं लागली ना, मी तिला बोली केली ती दिन म्हटलं बाई म्हटलं पैसे आल्यावर. ते कधी तिची ट्युशनची मॅडम ऍडजस्ट आता नेहमीचीच आहे ना आपली ट्युशन तिथं पोरीची. एखाद्या डाव करत नसते का ते ऍडजस्ट. मी बोलतो त्याच्यासोबत जरासं करा बाई ऍडजस्ट आता सध्या पाणी हे ते आहे नाही मी बोलून घेतो तू त्याचं नको टेन्शन घेऊ. आज मी घरी आहे तर तिच्या मॅडमशी बोलूनच घेतो. हो, ऍडजस्ट तर करतेच त्या मॅडम, पण असं आहे आपण शब्द दिलेला पाळा लागल ना. हो आपण तर पाळतोच नेहमी दिलेला शब्द. कसं आहे एखाद्या डाव आता आपली पोटची बाजू असली तर करायला लागते निमता. उलीशी पोळी टाकली म्या. काय हो पोट भरलं ना पोट भरलं ना एवढं टाकतो. हो, एवढ्या जण तुमचं पोट भरून राहिलं, समजून राहिलं मला तुम्ही टेन्शन घेता म्हणून. कसे बारीक होत चालले दिवसांदिवस. एवढं टेन्शन नव्हा घेत जा बरं. होते बरोबर, तुम्ही आम्हाला मोठ्या गोष्टी सांगता का होते बरोबर आणि स्वतःला गंध जेवण कमी केलं म्हटलं आजकाल एवढ्यात टेन्शन न. हो करतो बाई, मला कशा करावं लागते ते माहित नाही आहे. मी नीता बैला आज विचारतो कशी करावं लागते काही नाही. त्याच्या लिहिलेलं मस्त स्पंच आला. हो विचारजो काळजी नाही विचारजो आणि रातची करून द्याजो तिले. हो बापा, विचारून कसं करावं लागते काय करावं लागते टाकून देईन तुमच्यासाठी दोघा तिघासाठी होऊन जाते. तुमची लय दिवसाची इच्छा आहे मी डोकडे करा ना माझे जमत नाही म्हणून आता त्या ताईला विचारूनच घेईन. बाया काही चुकीचं प्रमाण सांगते ना. हो आमच्या केलं ना त्या पैसे पंचने आणला पैस नाही ना कसं बज्जळ लागे ते. आता यायच्या घरचे आणले होते बाई कसे लागे हो. लुसीत नाही म्हणत बाई, स्पंज म्हणत असते बाई त्याला. बाई माझ्यासाठी तर ठेवलाय रे मला आवडते म्हणून तू माहित आहे तुले तरी ठेवला हो बाई. काय तुला आवडला का काय त्या खाल्ला का मी खाल्ला का सारखीच आहे बाई. आता मी जातो, बाबाचं जेवण झालं का? तू काय करजो आता तर काही करायला लागत आज काम. मी जातो काय. हो बापा विचारतो, आता गेल्याबरोबर पहिले तेच विचारतो त्याला. पहिलेच विचारतो म्हटलं ना बाई, धीर ठेव. रात्री तुला करून खाऊ घातले म्हणजे माय नाव दुसरं मग ठेवजो. बरं बाई, शांता काकूची साफसफाई लागली म्हटलं. चालू झाली काल तर किती मोठे त्याचं घर जाणलं झाले. आपला तर काहीच पत्ता नाही बापा. त्याच्या घरी लवकरच करते, घटाच्या वेळेसच करते. आपण तर दिवाळीच्या वेळेस करतो. हो त्यानंच खायला केली असते एवढ्या लवकर. त्याच्या घरी गट बसते ना म्हणून करते त्या. मग काय दिवाळीच्या वेळेस काय एवढी हे जोर लावून करते का त्या.
त्याच्या घरची साफसफाई का पाहा लागते. अंगाले जोर लावूनच करते ह्या तर बस. सुना दोन दोन सुना असून म्हटलं त्याला हातेर बाई पाहिजे. आता लाडक पण होईना ते. आमच्या वेळेस नव्हतं बाई लाडक पण. आमची सासू आम्हाला म्हणे करा, केलं नाही तर बडबड बडबड करे. तिथं मला तर लयच लाडक पण दिसते. जसं जसं दोन दोन सुना असून म्हटलं बाई लागून राहिली त्याईले. सही म्हटलं शांतीनं लय डोक्षार घेतल्या म्हटलं सुना. एवढ्या नाही घ्यायला लागत असते. आता आपल्याला आपण काय घरातली साफसफाई करतच नाही काय, आपल्याला काय करत नाही लागत काय. पण आपण ठेवतो का बाया, पैसा आहे तसे चवणे सुसून राहिली त्याईले. आणि तशी ते मोठी सून तर लय डोक्षार बसली. पहिलेपासून तिला दिसून राहिलं ना घरात लब 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 घरात दिसते ना. मग काय पैसा दिसते तशी तशी नाचते ते. आणि येईल नाच होते साऱ्या जणाले. दोन दोन सुना आणि एक ते शांती तिघी असून 4 खोल्या नाही त्याच्याकडून झाडणं होत आणि भांडे नाही घासणं. एवढा जोर नाही का बोलायचा, कसा जोर आहे त्याच्या तोंडात. मी काय म्हणतो, आपल्याला काय करावं लागते. त्या बाया ठेव का काही ठेव, ज्याच्यापाशी पैसा आहे तो ठेवते. आपण कायले असं उपट बोला. आणि त्याला जर एखाद्या बहिणं सांगितलं असं का तुम्हाला अशा म्हणते बाया, नाही भांडणाची कायले बोलू लागते. तुमची सासू करून घे असं, कारण की तुमच्यापाशी पैसे नव्हते. आता त्याच्यापाशी पैसा आहे तर त्या करते आणि करून घेते. आणि आपल्यापाशी नाही आहे तर आपण काय करतो, आपल्याला हे घेऊन टोले घेऊन करावंच लागते. आणि किती काही जीवार आलं काही आलं करायला लागत काय. ते पैशानुसार असते सगळ्या गोष्टी. काही नाही पैसा घ्यायचा. रचनापाशी काय पैसा नाही का, पण ते नेट लावून काम करते म्हटलं जीवाले. जास्त जास्त जीवाले जपून राहिल्या म्हणून. हो रचनाताई पैसे आहे पैसा, पण ते बाई अलग आहे. तिला नाही पटत दुसऱ्याच्या हातचं काम. असते एक बाई घनघणी. तिचा नवरा काय करू नको म्हणते का, पण तिला नाही आवडत ना दुसऱ्या बातचं. असं आहे तिचंही मन नाही करत पैसा सोडाले. म्हटलं मागच्या वर्षी आम्हाला बोलावलं होतं कराले, आणि यावेळेला शिलीले बोलावलं ना, शिलीले बोलावले. आणि घरापाच्या आम्ही तिला दिसलो नाही म्हटलं कामाला जाणाऱ्या बाया. बा घरी आहे यायले म्हटलं पाहिजे असं नाही. मला वाटते बाई यायच्या पोटात यायले कामाला बोलावलं नाही म्हणून एवढं जायतोड बोलणं. तरी म्हटलं नाही तर वा 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 करे त्याची मागच्या वर्षी काम होतं तर. नाही बाई लय आहे त्याच्या घरी कामं, असं आहे तसं आहे. बरोबर तबले घुमत आहे यायले. ताई म्हटलं तर भांडणाले उठते, पण काही म्हणाल परत नाही बुट गेली. असं ना ते तिच्या घरी आली असं ना सकाळी. चोपडी आहे ना शिली कामाला त्याच्या घरी. आता भुली घेतली देणं डोक्यावर. काकू चोपडीन गिपडी कायले म्हणतात, तिला काम लागलं आणि तुम्ही कायले जैरी बोलता. जैरट नका बोलत जाऊ. ज्याचा जेवढा शहर आहे त्याला तेवढा भेटते. तुम मला समजलं तुमचं. हो आता तू मलाच म्हणणं मला म्हणाले तुला काय माहीत आहे, आम्हाला सारं माहीत आहे, आम्ही कामाला जात होतो. तुला तुझी मैत्रीण होय, तुला लागते तिचीवाली. जाशील तिच्याशी सांगत. इथं बसशील, इथं गोष्टी ऐकशील. लागलं काही कोणीच नाही लावत, तूच आहे लावा काही करणारी. हो तुम्ही नेहमी अशा बोलते. म्हणजे का मी काय एवढी भांडणं लावली का, एवढीच आजपर्यंत तर नाही लावल्या. तुमच्याच लावल्या का फक्त मी. चला होता वावरात जाऊ जिच्च्या ना तिच्या गोष्टी करता, जिच्च्या नाही तिथं भांडणं लावता. माया नाही अंगत तो गुण. पहिल्यापासून केला नाही करणारही नाही आहे. ते बोल नको भांडणाचं का. नाही तुला माहित नाही हे कोण मला अशी म्हणून राहिली. ते मागं म्हटलं दुसऱ्यानं सुगले लावल्या आणि हे मायावर डाऊट घेऊन राहिली. आणि तेव्हापासून माया रागच करून राहिली. म्हटलं हे बुडी हेच तर बुडी साऱ्याची भांडणं लावून देते. आपण भांडणं लावून द्यायचा एवढा गुण असतात. आतापर्यंत इले लाता खाल्ला असतं म्हटलं 3 टाईम. झालं तू एवढं मग. तिच्यासोबतची बहीण होती काय, ते रोज कामाले वेळा नाहीये. ती येईन का नाही तिच्यासोबत तिच्या गोष्टी केल्या. मग ठेवती ती जवळपास तितक्यात. आणि ती नाही ऐकल्या. आणि यायच्या मनात काय पाप भरलं माहिती आहे का. म्या सांगितलं तेव्हापासून माया रागच करते म्हटलं. आणि अशाच म्हणते. आणि काऊन यायची ऐकून घेऊ मी, काऊन ऐकून घेऊ टिकल्याची. तेव्हा मागाच्या बुड्याला ऐकू गेलं माया मला ठोकून त्यासाठी. उद्या ना त्या बुड्यानं ठोकलाच पाहिजे. त्याचा कुठं नंदा माहीत पडला पाहिजे त्या नवऱ्याली बापा. त्या भांडण इथंच करशी. राहू दे तिचा बुड्या ठोकून कुठं बसतं. कमी जास्त मोडली पुडली तर आयुष्यभर आपल्याला शे लागून. जाऊ दे गोष्टी करत बसलो भांडण अंगावर आलो असं ना. नाही एक दिवशी लागतं तर बसच लागते. त्याच्याशिवायची सोय म्हणून बुडीची. अशा कशा चुगल्या लावून असते ना, असं कसं कोणाला काही म्हणणं असते. आपण तरी कोणाच्या गोष्टी करते, साऱ्या गावाच्या करते. वय मागो ह्या बुडीनं अशीच लावलं केली. आणि कोणाच्या गोष्टी करतच राहते. मी गेली तर माझ्या गोष्टी, तू गेली तुझ्या गोष्टी. काही सोडत नाही. तिचा नवरा एवढा हे आहे म्हणून ही एवढी तरी आहे बुडी. आणि आपल्यासारखी सारखा नवरा जर असताना चांगला इली फिरू देणारा, गोष्टी करू देणारा, आणि लाथा बसते म्हणून एवढी तरी आहे. नाही तर आपल्यापेक्षा सर्वच असते म्हटलं. हो आता कशी पळली नवरा ठेसन म्हणून. ज्याच्या गोष्टी करणं आणि बस कुठं धंदे करणं तेवढंच काम आहे ना तिले. हो मायावर एक भांडण पाडलं होतं म्हटलं. आता आपण अशा साध्या गोष्टीने करत का हे म्हटलं. साऱ्या वावर सांगते म्हटलं का हिनं असं म्हटलं म्हणून स्वतः म्हणून. पण ते आपलं नाव करते म्हटलं. एवढी बाजिंद आहे. हो तुम्हाला सांगतो यावेळेला तिला बोलावलं नाही म्हणून मी त्या ताईच्या इथं. हेच करकटली गोष्टी करते म्हटलं आपल्यापेक्षा. ना त्याच्या घरी हेच सांगत जा जोगते इतकी बदमाश आहे. हो आहेच ते. आपलं ना बदनाम करा जोगते म्हणून मी भेटतो इथे जास्त अगोच्या गोष्टी करा. हो जास्त बोलताच नाही आता. कोणती गोष्ट आपल्याला आणून पाडन काही सांगताच नाही. मग तर बाईचंच नाव घे. वावराईनं आणि हिनं लावलं म्हणे, हिनं भांडण लावलं. बाई नवऱ्यानं म्हणजे तिच्या नवऱ्यापर्यंत एक बाई जाणार होती. पण मग आपल्या इकडल्या एका बहिणीवर अडवलं. जाऊ नका म्हणे तिच्या घरी. तिचा बुडा आहे म्हणे गरम. कुठं म्हातारी बुडी
बुडी आहे म्हणे, हातपाय म्हणून जाग्यावर बसून म्हणे, तर काय तिची बद्दुआ लागते म्हणे आपल्याला. जाऊ नका म्हणे तुम्ही म्हणे, तुमच्या हातानं तिचं बेकार करून घेऊ नका म्हणे तुम्ही म्हणे. बुडा आहे म्हणे गरम दिमाखाचा. तो शेवटी ती चालली गेली म्हटलं. नाही ह्या बुडीले एकदा लाटा बसतेच जबर. कसा याच्या भांडणं अशा लावलं गा या एक दिवस भेटतेच मला असं वाटतेच. ताई झाकझूक झालं काय? म्हणजे मला खुली झाडाला मोकळे होते, साऱ्या तिकडल्या खुल्या झाडणं झाल्या, फक्त तुमचीच राहिली. लवकर झाडून घेतो म्हटलं, पुसपास करून देतो तुमची, आणि तिकडे मी भांडे घासायला बसतो मग लगेच. हो झालंच आहे, कर तू सुरू. ताई आता तुम्ही दिसल्या म्हणून लक्षात आलं. मापुरी तुमच्या हातचा भला ढोकळा आवडला म्हटलं. मी काय म्हणतो, मला त्याची सांग माझी कसं करायला लागते ते ढोकळा तुम्ही कसा केला तर. मापुरीला लय आवडला. माई पोरगी म्हणे आज करस म्हणे बाई म्हणे, मला माहीतचा माणूस आहे म्हणे, कर ना हो म्हणे. म्हटलं बघ मला तर काही जमत नाही हो म्हटलं. थांबा म्हटलं मी आज नीता ताईला विचारून म्हटलं कसं करायला लागतं सांग ना होत नाही तर अधिक माई पोरगी म्हणे तू विचारच चिनस नाही, असं नाही तसं नाही. तिनं मामाग पहिलेच कलकल लावली. ताई एवढं काही कठीण नाही आहे, सोपाच आहे. जर 2 वाट्या जर रवा घेतला तर 1 वाटी कानी आपलं बेसन घ्यायचं, आणि त्याच्यात कानी लहान चम्मच नसते का त्याच्यात खायचा सोडा टाकायचा, आणि याचं पाणी भिजून टाकायचं. कायचं म्हणतो त्याला आपलं लिंबूचं, आणि एकदम सोडा कानी कधी टाकायचा, एकदम टाकून नाही ठेवायचा, पहिले भिजून घ्यायचं. आता बा ते गरम झालेलं आहे सगळं, आणि आता टाका लागते आपल्याला. तवा कानी घेतला टाकला, गोल 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 भर्र फिरवायचं, आणि लगेच टाकून घ्यायचं, म्हणजे त्याची वाफणी निघाली पाहिजे. आणि मग चांगली वाफ येऊ द्यायची आपल्या ढोकळ्याले. मस्त ढोकळा बनते. 15 मिनिट ठेवायचं जास्तीत जास्त. झाला ढोकळा, एवढं काही कठीण नाही आहे. ठीक तुमच्या घरी निंबूसट आवडत नसेल तर टाकाही वापरू शकता. टाकच टाकत असतो, पण पुरीला आठवण आली ती टाक नव्हतं तर मग निंबूसट टाकलं. टाकही आहे, पण निंबूसटची चांगली वाटली होता. एवढे काही बेकार नाही लागले, निंबूसटची मस्त लागले. ताई लवकर लवकर करतो, गोष्टीत लागलं का लागलं. हो करा तुम्ही, मी जातो तिकडे आता. पाठवून द्यायचं शांता काकुलीकडे. बाप्पा भांड्यात लयच आहे व. काय कामाला तर घासाच लागते कोणाच्या इकडे. कंबरला आज भरलं दुखून राहिलं. शिला मी तुले भांडे आणून देतो. भांडे आणून देतो ना, तू भरभर घासून टाक. हो हो काकू, तुम्ही घेऊन या भरभर. मी काय म्हणतो सारं तुम्ही इकडेच टाकलं वाटते वावन चिवण. वर तर नाही नेलं वाटते माडीवर. हो बाई काय करतं, इथंच टाका लागते. कसं आहे आता नुसतं पाणी येऊ पडते ना, उलीस घातलं का आलंच होय अबाय, आलंच होय पाणी. त्याच्या बरं आपल्या अंगणात बरं दोघी तिघी उचलून नेऊ शकतो. एवढं मोठं तिथं भाऊ घालायला पुरते अंगणात आहे ना जागा. तू इकडे भांडे घासतं आणि इकडे हे ठेवणं होते आपलं. माझ्या घरी कामाला आल्यावर म्हणताय नाही कंबरला दुखून राहिलं म्हणून. आपल्या घरी काय आलं जीवार, कंबरला दुखलं काही झालं झोपून राहता येते. आता एवढा मोठा त्यानं भांडुळा काढला का आता वेळेवर म्हणतं काय कंबर दुखून राहिली म्हणून. चल बाई भरभर घासून घेतो. काही नाही दुखो का काही हो. आता रोजानं आल्यावर तर करावंच लागणार आहे का. इथं त्याच्या खोलीतच लय वेळ लागला झाडझुड करायला. तिथंच लयला वेळ लागला. कसाच लसका पडला काय माहित कमरीत मुले. जाऊ 1 होते 2 असं आहे का. बाबा याच्या घरी एवढ्या दिवसाचा पापड आहेच आहे काय. आम्हाला घरचा तर बातच सरते. लेकरं तर रोज करायला होते. पापडा यायचा सरासच आहे वाटते. हो शिलाबाई थकली असं ना, छामाना लोक सुनीले. हो थकत नाही तर काय, घासून करू मांडत असून तर मांडा बा. मी कशी म्हणणार आहे तुम्हाला तोंडानं मांडा म्हणून. आता माय घर का तुला का वनउडकी आहे का म्हटलं ते काय होते. एवढं काम करू राहिली कपहाराच्या चहाच्या वरून गेली का माय माझे. नाही काकू गेली नाही वरतून, पण कसं आहे कसं म्हणावं बा. आता मांडतो म्हणता तर मांडा तुम्ही चहा चांगला गैरा दुधाचा मांडजा बा. मला नाही तर तसा काही आवडत नाही. माझ्या घरी बसो का काही असो 10 रुपयाचं दूध मी एकाच टाइमला टाकतो. शिला म्हणूनच पैसा पुरत नाही हो. मग असं आहे ते, जरासं खाण्यापिण्यावर आवरला लागते ना. हो काकू मला आवडत नाही असं तसं नाही, माणसाला आवडत नाही. मी काही करो कमी जास्त, पण खाण्या पिण्यात मला लेकराला कमी नाही करत मी. हो बाई आवडो का नाही आवडो, आमची जेव्हा गरिबीची परिस्थिती होती ना तर आम्ही 1 रुपयाचं दूध आणून पिव म्हटलं चहा. आज नाही आमची परिस्थिती. आज तर अर्धा 1 लिटरचा दुपडा आहे हो बाई. आता काही कमी नाही, पण ते दिवस आम्ही कठीणाईचे काढले. लेकराले शिकवलं पोटात पोट घालून, तेव्हाच शिकले ना लेकरं. हो तुम्ही शिकून राहिले, आम्ही आमच्या पुरीला तसंच शिकून राहिलो, पोराला शिकून राहिलो. लेकराला नाही कमी पडू देत आम्ही. आता तिचे माझ्या पुरीच्या ट्युशनचे पैसे द्यायचे आहे. मी तिच्या मॅडमशी बोलली म्हटलं, पण तिचे पैसे आणि तिची ट्युशन मी कधीच बंद पडू देत नाही. काही हो माया एखादं काम कमी होऊ देत, पण माया पुरीले पोराला शिक्षणात काहीच कमी पडू देत नाही मी. पण सांगायची गरज पडली, पैसे नाही का वा संपले का पैसे. काकू या हप्त्यात कामच नाही ना. आता तुमच्या घरचं काम लागलं म्हणून मी आली, नाही तर काही काम नाही आहे. पण मग काय करा, मग मॅडमला सांगून दिलं थांबा म्हणून जराशा. ते सांगायला गेली मला मागायला लागतो उसने. मी देतो ना उसने. किती पाहिजे उसने घेऊन जाजो. नाहीतरी आमच्या इकडे कामाला येतं मग काट्टाच येते ना. एवढं काय टेन्शन आहे. हो काकू कोणी मागितलं देते, नाही देत असं आहे. म्हणून कमी मागत नसतो कोणाले. रोज आज पाहिजे असेल तर आजही घेऊन जाय, त्याचं काय आहे. 2-4 हजार लागत असेल तर घेऊन जाय. आता कामं नाही तर मग अडचण आहे तर
कामाला लागली म्हणजे जशी फिटून होत तशी फिटून टाकजो. मी काय म्हणतो काकू, मला 2-3 हजार रुपये पाहिजे होते उसने. कसं आहे, त्या गटाचे पैसे भरणं आले आणि पुढच्या ट्युशनचे द्यायचे आहे. नाही तर मी म्हणतच नव्हती. मलाही टेन्शनच राहते ना कोणाच्या अंगावर असले तर. आणि हे कामाचे पैसे चालू राहते आणि आपले हे असं सुरू राहते तर कायचं टेन्शन राहते ना, म्हणून मी जास्त उसने नाही घेत असतो कोणाचे. हो, घेऊन जाजो पैसे, त्याचं काही टेन्शन घेऊ नको. आणि कामाचे घेऊन जाजो. हां, कामाचे अलग देईन आणि उसने अलग देईन 2-3 हजार आणि घेऊन जाजो. काही अशी नसली तर सांगत जाय. हा बरं काकू, तुम्ही लगेच म्हटलं पहा बरं, मला लय आनंद झाला. असं मीच तर कोणाला काही म्हणत नाही. आता गोष्टीवाशी गोष्ट निघाली म्हणून माझ्या तोंडातून निघाली ती गोष्ट.